मिक्स भाजी शेपू, पालक, आंबट चुका स्वच्छ धुवून कापून घ्यायची. मग कढईमध्ये शिजायला टाकायची. शिजत घालत असतानाच त्यामध्ये थोडेसे मूठभर शेंगदाणे टाकायचे. एक 10-5 मिनटात ही भाजी छान शिजते. शिजल्यानंतर तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता, पण मी स्मॅशरने बारीक केली. भाजी शिजून झाल्यानंतर तिला काढून घ्यायचं. मिक्सरमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण आणि चवीनुसार मीठ टाकायचं. ते बारीक करायचं. कढईमध्ये तेल घालायचं. तेल तापल्यानंतर त्यात जिरे घालायचे. तयार केलेलं वाटण घालायचं. त्याला मिक्स करायचं. ते थोडंसं मिक्स झालं की त्यामध्ये 2 चमचे, छोटे 2 चमचे डाळीचं पीठ घालायचं आणि त्यालाही छान परतून घ्यायचं. ते परतून झालं की मग त्यामध्ये तयार केलेली शिजवून घेतलेली भाजी त्यामध्ये घालायची. त्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि 1-2-3 मिनटं चांगलं परतून घेतलं की मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि भाजीला 1-2-3 छान उकळ्या येऊ द्यायच्या. अशी छान मस्त भाजी तयार होते आणि बेसन पीठ घातल्यामुळे तिला थोडासा दाटसरपणाही येतो. बघा किती छान भाजी तयार झाली आहे आणि भाजीचा कलरही छान आहे आणि चवीला पण खूप छान लागते.